तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे SRT, आपली जे म्हणता येईल SRT पद्धत, शून्य मशागत तंत्रज्ञान, ही 4-5 वर्षापासून पोदरे साहेब करत आहे. तसेच वेगवेगळ्या भागामध्ये SRT ची पिकं घेतली जाते. कुठे भात घेतले जाते, तर आपण कोणतंही पीक घेऊ शकतो. यामध्ये सर्वात मोठी एक आता मी माझं पहिलं वर्ष, तर एक अडचण म्हणता येईल का, सर्वात माझी अडचण होती टोकन. की एका एकराला टोकन करायला, जसं मी सांगितलं की मला 2-2.5-2 एकर टोकन करायसाठी मला 3 दिवसच्या आसपास वेळ लागला 2 माणसासाठी. ही एक सर्वात मोठी अडचण होती. तसंच आपण पराठी बारीक कशी करायची, जे पराठी आपण म्हणतो की अवशेष ठेवायचे, तर यामध्ये जे पराठी येते, तसेच तुरीचे फणं येते, याचं काय बारीक कसं करता येईल जमीन न उकरता. आणि अजून म्हणता येईल की फवारणी, अशा ज्या 2-3 अडचणी आहे त्यांना दूर करण्यासाठी या सर्व गोष्टी एकाच यंत्रामध्ये, आणि याला SRT झेबू हे नाव देण्यात आले आहे. आणि या तंत्राचे जे तंत्राचा जो शोध म्हणता येईल किंवा बनवण्याचं जे कार्य आहे, ते आपले SRT चे फाउंडर श्री चंद्रशेखर दादाजी भरसावळे यांनी केलेला आहे. तर मित्रांनो, जो SRT झेबू आहे, हा सरांकडे बहुतेक किती 10 दिवस झाले का? नाही 3-4 दिवस 3-4 दिवस झाले सरांकडे अवेलेबल करून दिला आहे. तर या मशीनचे काय काय फायदे आहे, आणि तोटा तर कोणताच नाही, पण काय काय सोपी झाला आहे ते सरांना जो एक्सपिरियन्स आलेला आहे 2-4 दिवसात, आणि सरांना हाताळलेली सुद्धा ही मशीन, ते सर्व आपण आता विचारून घेऊया. तर सांगा आता SRT झेबू बद्दल पूर्ण माहिती सांगा. हा जो SRT झेबू आहे, हा आपला SRT साठी पूर्ण काम करतो. पूर्ण जसे बेड करणं, बेड पण सुद्धा होते ना, तिथे लागल्या जाते, ते बेड होऊन जाते. त्याच्यानंतर आपण याच्यात टोकन करू शकतो. टोकनचं दाखवा. टोकनचं इथं आपण टोकन यंत्र लावणार आहे. इथं सध्या पेरणी यंत्र लावलेलं आहे. हे जे पेरणी यंत्र आहे हे कोकणामध्ये चालते. इथे आपण टोकन लावणार. हा, म्हणजे आता हे जे पेरणी हे काढून ठेवणार, इथे टोकन लावणार. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण कसं होतं, काही नवीन शेतकरी आहे तर त्यांनी समोर टोकन करते, मागून उगवून पूर्व तणनाशक मारते. याच्यामध्ये 1 टाइम तुम्ही समोर टोकन करत चालायचं, त्याच्यामध्ये तुमचा फवारण्याचा सुद्धा खर्च होईल. तणनाशक उगवण पूर्व मारू शकतो आपण. म्हणजे आणि त्याच्यात म्हणजे आपण ते 1-2 काम होऊन गेली. त्याच्यानंतर आपण विदर्भाच्या शेतकरी किंवा आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे SRT मध्ये कापूस काढताना काय करायचं, म्हणजे पराठी बारीक कशा करायच्या. कापाच्या आत मजूर नाही, मजूर आहेत मग उचलायचं नाही, मग आणि मग दुसरं यंत्र चालच नाही. तर याच्यामध्ये मल्चर दिलं गेलं इथं. या मल्चर मध्ये तुमची पराठी, तूर किंवा ठोकळ काही असेल ते पूर्ण असं त्याचा भुरका करून टाकतो आणि मल्चर करून टाकतो खाली पूर्ण. पण बेड म्हणजे उकरणार बेडाला थोडं ही तकलीफ आपल्या त्या यंत्रापासून होत नाही. त्याच्यावर तुम्ही पीक कापणीसाठी जेव्हा मजूर आपल्याला मिळत नाही त्यावेळी आपण तुम्ही रिपरचा सुद्धा वापर करू शकता. आपण यांना घेऊ कापू शकतो चांगल्यानं. बिलकुल सोयाबीन कापू शकता, चना कापू, कोणतंही पीक आपलं जे आहे ते तुम्ही इथं कापू शकतो लावून. म्हणजे आपण कापू पण शकतो, आपलं टोकन करू शकतो, आपण फवारणी करू शकतो, आपण बेड करू शकतो, आपण कापणी करू शकतो, आपण जे पराठे आहे ते बारीक करू शकतो. जे आपल्या अडचणीचे काम आहे SRT चे, एका मशीन आपलं सगळं भागून जाते. म्हणजे असं म्हणता येईल का, जे आता SRT पद्धतीमध्ये असं म्हणता येईल का यांत्रिकीकरण जे होतं नाही ते आता बिलकुल म्हणजे होऊन जाईल. बिलकुल. आणि आता म्हणता येईल का, ह्या फक्त अशा 10 मशीन, सध्या 10 मशीन शेतकऱ्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत. त्या का म्हणजे याच्यात काही दोष असतील, समोर जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला आपण ही मशीन जाईल, तुम्ही म्हणता का हे भातासाठी बनलाय, आपल्या जमिनीत हे काम करत नाही का, आपण टोकन करतो की नाही, तर मग आपण हे काढून टाकायचं. इथे आपण 2 टोकन यंत्र लावायचे, म्हणजे आपला विषय टोकणीचा खतम होऊन गेला. समजा तुम्हाला गहू लावायचा आहे तर तुम्हाला 4 टोकन यंत्र लावावं लागेल. हो, म्हणजे ते आपल्या बेड नुसार सर्व ते आपल्याला पाहिजे तसं जुगाड करायला वेळेवर आपल्याला तिथे डोके लावायचं. आणि त्यासाठी आपण याच्यातला शोधून खामिया शोधून म्हणायचं, कंपनीला सांगू आणि ती कंपनी त्या पद्धतीने आपल्याला मशीन पुन्हा तयार करून देणार. आणि सगळ्यात मोठं का आपल्याला डिझेल कडे जायचं काम नाही. जे आपण प्रत्येक प्रशिक्षणामध्ये सांगतो का डिझेल पासून होणारं प्रदूषण किंवा डिझेल विदेशातून आणावं लागते, तर हे बॅटरीवर चालणार आहे. म्हणजे बॅटरीवर आहे. ही जी बॅटरी आहे की नाही, ही 5.6 ची आहे. जशी आपण स्कूटी घेऊन चालतो की नाही इलेक्ट्रॉनिक, त्या पद्धतीने हे काम करते. आणि कसलाही दुष्परिणाम एकदा चार्जिंग केल्यावर 22 एकरापर्यंत तुम्ही फवारणी मारू शकता.
म्हणजे 22 एकर फवारणी करू होऊ शकता. शकते. रोडनं चालायचं आहे तर तुम्ही 70-80 किलोमीटर आराम, आणि याला स्पीड पण आहे हम्म. आणि लो पण मध्ये चालवता येते आपल्याला. म्हणजे हाय स्पीड किती आहे सर याची पाहिजे म्हणत तुम्ही? भरपूर पळते हा, 20-25 स्पीड न पळतो आपला. हम्म. म्हणजे ट्रॅक्टर पेक्षा जास्त स्पीड याला Return पण घेता आहे. येते. रिटर्न याला रिवर्स पण आहे जागेवर. हम्म. आणि सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम येते का, शेतकऱ्याचा प्रॉब्लेम येते, मग हे वेळेवर असं पलटवायचं कसं, हम्म. मालाची तुडवण झाली नाही पाहिजे. हम्म. त्याच्यासाठी पण हे योग्य आहे, कारण फक्त आपण नवशिकर राहतो सुरुवातीला, एकदाच आपल्याला त्याचं जजमेंट येऊन गेलं हम्म. की हे बरोबर इथून येऊन हम्म. असं वळते. त्याच्यामुळे बघतो म्हणलं तर एक असं स्कूटी सारखं दिसते. बिलकुल बिलकुल. दिसायला तर असं हम्म. स्कूटी हम्म. असं वाटतं ते जयविरूची जे गाडी हा, आहे हा. त्या टाइप मध्ये नाही का हम्म. शोले. आणि याच्यामध्ये ट्रॉली पण आहे. ट्रॉली ते कुठे इथं- attach केली आहे आपण? इथे मधात बसते, त्याला हायड्रोलिक पण आहे. समजा तुम्हाला एखाद्याला खत टाकायचं आहे, हम्म. कापसाचे गाठोडे घरी न्यायचे आहेत, 4 हम्म. क्विंटल न्यायचं, मजूर वावरात आणायचं आहे, हम्म. याच्यामध्ये बसून तुम्ही ते पण आणणं नेणं करू शकता. म्हणजे ट्रॉलीचं पण आहे, पण ते मला हम्म. वाटते तेवढ्या म्हणजे थोडं- कंटिन्यू तुम्ही हे जर काढलं हम्म. तर तुम्हाला 12 महिने त्याला काढायची गरज नाही, अशी सिस्टीम केलेली आहे इथे सगळी. पण ते अजून उपलब्ध व्हाय. नाही नाही नाही, लागलेली आहे, आपण लावून केलेलं आहे सगळं. ट्रॉली सगळं आपल्यापाशी सगळ्या ट्रायल ओके झालेल्या आहे. मशीन आहे, हा. तुम्हाला जेव्हा मागे काही लावायचं ती मागे नेऊ शकता, हम्म. आणि हेच मशीन तुम्ही इथे पण फिट करू शकता. म्हणजे ती मशीन कायची आहे सर पण ते सगळं कनेक्शनचे आहे, ते सगळं म्हणजे आपण हे लावतो ना मल्चर, हा, तेव्हा ते इथे घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जे मल्चर- पलटून असं बटन दाबाचे हा. काम नाही, डायरेक्ट म्हणजे समोरून हा. हे करू शकता बा. हायड्रोलिक पण छान आहे, मागे पण हायड्रोलिक आहे, पुढे पण दोन साईडला हायड्रोलिक दिलेलं आहे. दोन्ही साईडला हायड्रोलिक. हम्म. हा, म्हणजे इथे पण दिलाय हा. आणि आणि मागे पण आहे. मागे पण. हो, म्हणजे आपल्याला आपल्या जवळ कापणीसाठी याच्यामध्ये कसं हम्म. मल्चर करताना हे सगळं पलटवा लागते. हम्म, हम्म, हम्म. दुसरी यंत्र लावताना ठीक आहे, बाकीचे यंत्र तुम्ही मागे लावू शकता. या पद्धतीने याच्यामध्ये सिस्टीम केली. म्हणजे आपल्याला म्हणता येईल का आपल्याला स्वतःच थोडंफार डोकं लावून जर जुगाड करतो म्हणलं तर खूप तुम्ही सारी जुगाड याच्यात- होऊ शकते. पारंपरिक मध्ये तुम्ही डवरं नाही करू शकता, ते पण आपल्या जुगाड डवराचं असतात, तो तिथे आपलं वापरावं लागेल. नाही. फक्त आपण आपल्या डवराचं नाही आहे. आपल्यासाठी नाही. आता कसं आपण यासाठी करतो, कोणाला वाटतं की मशीन कशी आहे, तर मशीन तुम्ही पारंपरिक मध्ये सुद्धा याची यूज करू शकता, फक्त तिथे तुम्हाला स्वतःच काहीतरी लावावं लागेल. पण आता म्हणता येईल सर्वात मोठी गोष्ट तर किंमत. किंमत हिची आहे 6 लाखापर्यंत, 6 लाखापर्यंत किंमत आहे हिची. पण आम्हाला हम्म. SRT कडून हम्म. 1 लाखात मिळेल. आम्ही जवळचे 1 लाख भरला, हम्म. 5 लाख आमचे दादानी आणि एक सेल्को फाउंडेशन आहे हम्म. त्यांनी भरलेले आहे. आणि आता जर आपल्या जे SRT धारक शेतकरी आहे किंवा शेतकऱ्यांना घ्यायचं हम्म. म्हटलं तर कुठून घेऊ शकते? हैदराबादची कंपनी आहे ती, त्या कंपनी पासून आपण हे घेऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट ऑर्डर करून हो, ऑर्डर करू शकतो. बिलकुल ऑर्डर करू. आणि शेतकऱ्याच्या फायद्याची. हो, आता जर जे आपण म्हणतो जे मेन 5-6 काम होते ते पूर्णच काम जर बिलकुल, एका बिलकुल, यंत्रात होत असणार तर काय. आता जर आपण ट्रॅक्टर पण सुद्धा घेतो म्हणलं तर 5-6 लाखाचा फक्त ट्रॅक्टर ट्रॅक्टरच होतो, आणि ट्रॅक्टरले बाकीचे जे अवजार आहे तो पण 10 पर्यंत जाते ते काम, ते 10 पर्यंत आणि जाते. ते मग काहीच काम आणि हे नाही. फक्त 5 ते 6 हा, लाखापर्यंत. सगळे साहित्य. यावर अजून सबसिडी काही नाही, जुगाड अजून आले नाही ते. MHDBT वर जेव्हा येईल तेव्हा हम्म. सबसिडी होईल, पण सध्या हे ट्रायल बेसवर आहे ना आता, म्हणजे अजून पण बेस्ट आहे. अजून म्हणता येईल की MHDPT वर म्हणजे आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट नाही, अजून नाही. हे कसं 50% सबसिडी. जे काही सबसिडी आहे MHDBT वर हे आलेलंच नाही. जेव्हा येईल तेव्हा ते सबसिडीत येईल. कारण म्हणजे अजून सध्या याच आहे. हो हो, तर मित्रांनो, ही झाली आपली SRT झेबूची माहिती. एक उत्तम आणि SRT शेतीसाठी कामी येणारं असं एक जुगाडू यंत्र आपले जे म्हणता येईल चंद्रशेखरजी दादा भळसावळे यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. दादाची एक तळमळ होती का शेतकऱ्याला एकाच मशीननं पूर्ण काम झाले पाहिजे, त्याच्यासाठी ही दादाच्या स्वप्नातली मशीन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.